यशोधन कम्प्युटर म्हणजे आपल्या भागातील MSCITचे अधिकृत प्रशिक्षण व परीक्षा केंद्र। आमची वैशिष्ट्ये प्रशस्त कम्प्युटर लॅब, लेटेस्ट कम्प्युटर, वायफाय सुविधा, मालक हेच प्रशिक्षक, महिलांसाठी वेगळी बॅच व स्वतंत्र महिला प्रशिक्षक। आमच्याकडे नवीन व जुने कम्प्युटर लॅपटॉप सर्वात स्वस्त दरात मिळतील। आमचा पत्ता राजेश कॉम्प्लेक्स एसटी स्टँडच्या पाठीमागील इमारत विटा। नमस्कार, आपण पाहत आहात कृष्णाकाळचा जिओ मराठी न्यूज। विटा परिसरातून महत्त्वाची बातमी समोर येते, पाहूयात सविस्तर। स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत विटा पालिकेने दणदणीत यश संपादन केले। देशातील पहिल्या 5 क्रमांकासाठी विटा पालिकेला नामांकन मिळाले। बुधवारी 6 मार्च रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्ली येथे विटा पालिकेचा सन्मान होणार आहे। विटा पालिकेच्या मोठ्या यशामुळे विटेकरांची छाती अभिमानाने फुलली आहे। विटेकरांच्या एकजुटीमुळे हे मोठे यश संपादन करता आले। स्वच्छतेसाठी झटणाऱ्या प्रत्येक विटेकरांचे स्वच्छतादूत ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी आभार मानले। गेल्या 2 वर्षांपासून विटा शहरात स्वच्छतेसाठी नागरिकांच्या मदतीने विटा पालिकेने स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे। या मोहिमेत केलेल्या परिश्रमाचे आज दणदणीत यश विटा पालिकेला मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे। स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने, देश से अपने ये वादा कर लिया हमने। स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने, देश से अपने ये वादा कर लिया हमने। लहान लहान लेकरांपासून ते वयोवृद्धांपर्यंत आणि परिसरातील विविध संघटनांनी देखील स्वच्छतेच्या लोक चळवळीत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला। गेल्या वर्षी राज्यात 12वा आणि देशात 25वा क्रमांक पटकावणाऱ्या विटा नगर परिषदेने यंदाच्या वर्षी देखील दमदार कामगिरी केली आहे। माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष प्रतिभाताई पाटील व माजी नगराध्यक्ष तथा स्वच्छतादूत ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी मुख्याधिकारी महेश रोकडे व पालिकेतील सर्व पदाधिकाऱ्यांसोबत विटा शहराला यंदा राज्यात अव्वल स्थानी आणण्याचा संकल्प केला। त्यानुसार शहरातील गल्ली बोळात पोहोचून नागरिकांच्या मदतीने पालिकेने स्वच्छतेच्या चळवळीला व्यापक स्वरूप प्राप्त करून दिले। आरोग्य प्रश्नी महत्त्वाचा मुद्दा असणाऱ्या या स्वच्छतेच्या मोहिमेदरम्यान पालिकेने काही कठोर नियम व अटी लागू करून नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी अनेकदा कारवाईचा बडगा देखील उगारला। परंतु स्वच्छतेचे महत्त्व समजून घेऊन आणि कठोर नियमांचे स्वागत करून विटेकरांनी देखील शिस्तबद्धता दाखवत पालिकेच्या स्वच्छ आणि सुंदर मोहिमेस अनोखी साथ दिली। त्याचे फलित म्हणूनच आज विटा नगर परिषदेला देशातील प्रमुख 5 नगर परिषदांमध्ये नामांकन प्राप्त झाले आहे। बुधवारी 6 मार्च रोजी दिल्ली येथे होणाऱ्या कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पालिकेचा सन्मान होणार आहे। पालिकेच्या दमदार कामगिरीमुळे आज प्रत्येक विटेकरांची छाती अभिमानाने फुलली आहे। आपल्यासोबत स्वच्छतादूत ॲडव्होकेट वैभव पाटील आहेत, बघूयात ते काय म्हणतात। स्वच्छ सर्वेक्षण 2019चा निकाल 2-3 दिवसापूर्वी प्राप्त झाला। त्याच्यामध्ये विटा शहराचा 5 स्टार रँकिंगसाठी विटा शहराला नामांकन मिळालेलं आहे। त्याच पद्धतीनं स्वच्छ शहर जी स्पर्धा आहे त्याच्यामध्ये सुद्धा विटा नगरपालिकेचा देशामध्ये पहिल्या 5 मध्ये नाव तिथं आलेलं आहे। हे ज्यावेळी आनंदाची बातमी आम्हा सर्वांना समजली त्यावेळी खरंच आपण जे गेली 2 वर्ष सातत्यानं शहरामध्ये स्वच्छतेसंदर्भात जे काम करतोय ते काम केलेल्याची कुठेतरी पोचपावती किंवा काम केल्याचा आनंद आम्हाला त्या दिवशी मिळाला। मी प्रथमतः विटा नगरपालिकेच्या वतीनं सर्व नागरिकांचं, सर्व जे सामाजिक संघटना, शहरातील हर एक ज्यांनी या स्वच्छ सर्वेक्षणासाठी आम्हाला मदत केली, आपल्या आव्हानाला प्रतिसाद दिला आणि विटा शहर स्वच्छ स्पर्धेमध्ये आघाडीवर असलं पाहिजे या भूमिकेशी समरस झालेल्या हर एकाचं या निमित्तानं मी अभिनंदन करतो, त्यांचा धन्यवाद मानतो। भविष्यकाळात सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपण हे शहर असंच प्रगतीपथावर ठेवण्यासाठी सर्वांनी सातत्यानं प्रयत्न करूया अशी एक अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो। दिनांक 6 मार्चला राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते विटा नगरपालिकेला भारतामधलं उत्कृष्ट शहर म्हणून पुरस्कार मिळेल अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो। पुरस्कार मिळाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं धन्यवाद मानण्यासाठी, आभार व्यक्त करण्यासाठी आपल्यासमोर जरूर येईल। आज फक्त हे पुरस्कार मिळवण्यामध्ये आपण सगळ्यांनी सहकार्य केलं एवढे फक्त ऋण इथं व्यक्त करतो। निर्भीड
निपक्ष आणि पारदर्शी बातम्यांसाठी पाहत रहा फक्त कृष्णाकाठचे जिओ मराठी न्यूज.